लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताचा रोजगार हिरावला गेल्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक होते। ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने नरेगाची कामे सुरू करण्यास परवानगी दिली। ग्रामपंचायत चुरणी गावात कामाला सुरुवात करण्यात आली। चुरणी ढाणा चुरणी अशा 2 साइट सुरू करण्यात आल्या आहे। कामावर पाण्याची सुविधा व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे। तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून काम सोपविण्यात आले आहे। चुरणी ग्रामपंचायतीने 2 मे पासूनच नरेगाच्या कामाला सुरुवात केली आहे। यामुळे गावातील 600 नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। विशेष म्हणजे काम करताना सोशल डिस्टन्सिंग राहावी यासाठी प्रत्येकी कुटुंबाला दूर अंतरावर काम मोजून देण्यात आला आहे। लॉकडाऊनमुळे मागील बेरोजगारीच्या संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत होता। अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळण्याची शक्यता होती। त्यामुळे गर्दी होऊ नये यासाठी 2 ते 3 ठिकाणी कामाचे विभाजन करण्यात आले आहे। तसेच एका कुटुंबापासून दुसऱ्या कुटुंबाचे काम दूर अंतरावर ठेवण्यात आले आहे। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे। ग्रामपंचायत चुरणीमध्ये सीसीटीव्हीचे काम चालू केलेले आहेत। तरी 500 मजुरांना आम्ही काम उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यांना हात धुण्यासाठी सॅनिटायझर, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। मजुरांना मास्क वाटप केले। सोशल डिस्टन्समध्ये काम चालू आहे आणि त्यांना पावसाळा येईपर्यंत काम उपलब्ध करून दिलेले आहे। कामावर मजुरांना मास्क वाटप करण्यात आलं। सॅनिटायझर, हात धुण्यासाठी पाणीही उपलब्ध करून देण्यात आलं। रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाल्याने रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे आणि रोजगार सेवक रवी सेमलकर व राजू भुसुम यांनी मजुरांना मार्गदर्शन केलं। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।